नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहोत कोण्या राजाची गतूर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे. गुंजा तिच्या आईच्या मांडीवर डोके ठेवून मन हलकं करते तेव्हा तिची आई बनते, आम्ही शहरात आलो तेव्हा तू का आम्हाला हाकलून लावलंस? त्यावर गुंजा काहीच बोलत नाही व रडत असते. तेथे सत्यजित येतो आणि सत्यजितला पाहून गुंजा त्याला मिठी मारते. मी सांगतो तिने असं का केलं असेल, कारण तिला माहीत होतं आपल्या मागावर पोलीस आहेत. तिला तिच्या पत्रकार नवऱ्यानेच सांगितलं असेल. पत्रकार आहे ना तो, त्याला साऱ्या खबरी ठेवाच लागेल ना. तसं मी पण खबरी ठेवतो बरं का. काय बाबरे, तुला म्हणलो होतो ना, काही कारण असेल म्हणूनच ती आपल्याशी तसं वागली. हो ना गुंजा? तेव्हा गुंजा मनातल्या मनात विचार करते की खरं काय आहे अन काय बोलू सत्यादाला. त्या दिवशी बोलले म्हणून कितीतरी जीव वाचवले मी. सत्यजित त्यांच्या माणसांना सांगतो, माझी लेक आलिया, जरा गाठभेट घेतो आणि येतो, तुम्ही व्हा पुढे. तेव्हा ते माणसे म्हणतात, नाही सत्या, आम्ही तुला सोडून कुठेही नाही जाणार. आम्ही दोघे ढाल आहोत तुझी. केव्हाही पोलिसाचा गोळीबार होऊ शकतो. आम्ही नाही सोडून जाणार. तेव्हा त्यांना सत्यदादा म्हणतात, येड्याची पाडा, माझी लेक आली ती असताना कुणाची टाप आहे माझ्यापुढे. शेवटी तुझ्या बंदुकीपेक्षा माझ्या लेकीची मायाची ढाल लय मोठी आहे. असं ऐकना, एक दिवस तर छाताडावर गोळी घालायचीच आहे आपल्याला. त्यावर गुंजा म्हणते, सत्यदा असं नको बोलूस. सत्या म्हणतो, घाबरलीस माझी पोर. ते माणसे सत्यदाला म्हणतात, आम्ही बाहेर थांबतो आणि ते तिथून निघून जातात. गुंजा बाबरीला म्हणते, कडू आजी काही दिसत नाही ग. त्यावर बाबरी सांगते, बाहेर गेली फेरफटका मारायला. पुण्या शहरात गेली होती तेव्हापासून तिच्या काही लक्षातच नाही. त्यावर सत्या म्हणतो, त्या कडू आजीचं जाऊ दे, ती झाली येडी, तिच्या नादाला कशाला लागते. तू मला सांग, तुम्ही शहरातील शहाणे माणसाने डोंगरवाडीची वाट कशी धरली? आमची आठवण आली की काय? बाबरे, हिच्या साहेबाची ड्युटी इकडे लागली म्हणून आली असेल. तेव्हा बाबरे म्हणते, अहो गुंजे, जावई पण आलेत का येथे? तेव्हा गुंजा हो म्हणते, पण सत्यदा तुला कसं माहीत? त्यावर सत्यदा म्हणतो, मला सर्व काही माहीत आहे. आमच्या आणि सरकारात मांडवली करण्यास आमच्या पत्रकार जावयास पाठवला आहे. गुंजा म्हणते, तुला सर्व माहीत आहे तर येथे कशाला आला आहेस? तुझ्या मागे पोलीस लागलेली आहे ना. त्यावर सत्या म्हणतो, अगं येडे, पोलीस तिकडे खालच्या कपारात आहेत आणि तसं आलं कुणी तर आपली टोळी आहे ना इकडे. गुंजा म्हणते, एक विचारू सत्यदा तुला, त्या पोलिसाला कशापायी धरून ठेवलंस आहे तू? हे कशाला करतोस आहेस? सत्यजित म्हणतो, गुंजे, शहरातली आली आणि शहरातली भाषा बोलायला लागलीस तू. विसरली का माझ्या हाती क्रांतीचा झेंडा कशाला घेतला आहे मी? तू विसरली का त्या 20 वर्षापूर्वी काय झालं होतं ते? गुंजा म्हणते, मी काही विसरले नाही, पण शहरात पाहिलं आहे मी. ते लोक खूप जास्त ताकदवान आहे. तुला वाटतं का मी मरण? एवढंच ना, एक दिवस मरायचंच आहे. कुणी अमर नसतं ग, पण मी मरायच्या आधी माझ्या माणसाचं भलं करून जाईन. माझ्या फक्त 3 अटी आहे. माझ्या डोंगरवाडीच्या पोरांना निष्पाप खटले लावलेच आहे ना, ते मागे घ्या. वरच्या कपारी जे धरण बांधलं घेतलंच आहे त्याच्यात 7 गावं उजाड झाली आहे, त्याची नुकसान भरपाई द्या. आणि तिसरी मागणी, 20 वर्षापूर्वी जाळून मारलेल्या डोंगरवाडीच्या लोकांना न्याय द्या. बास इतकं. मी काय पैसा अडका मागतो का काय? मी क्रांती म्हणून तो याला आणि सरकार बंड म्हणतात, पण माझ्या क्रांतीच्या आड जो येईल त्याला मी सोडणार नाही. त्यावर गुंजा म्हणते, मग तो तुझ्या मुलीचा नवरा का असेना? सत्यजित गुंजाला म्हणतो, जोवर तो कबीरा म्हणून बोलेल तोपर्यंत मी सत्यजित म्हणून ऐकेल. जर त्याने फितुरी केली तर जाईल तो. मग मी माझ्या खात्री देऊ नाही शकत. माझ्यामुळे नाही, तो माझ्या क्रांतीच्या आड आला तो संपला. बाबरी सत्यजितला म्हणते, तुझ्या जावयाला जीव घेताना तुझा जीव थरथरणार नाही? सत्यजित म्हणतो, त्याने चालाकी केली तर माझ्याकडे दुसरा पर्याय नसेल. ते जाऊ द्या गुंजे, माझ्या जावई कुठे आहे? ते आले का नाही येथे? तेव्हा सत्यजित म्हणतो, सरकारी ड्युटीवाले ते हॉटेल नाहीतर लॉजवर थांबले असेल.
त्यावर गुंजा म्हणते, तसं काही नाही. ते सरकार खातं आणि आले. उलट ते मैत्रीचा संदेश घेऊन आले. तेव्हा सत्यजित म्हणतो, बघतीस का बाबरे, गुंजी नवऱ्याची बाजू घ्यायला लागली आहे. गुंजे, मला तुझा खूप अभिमान वाटतो ग. मला सांग, तुझ्याशी नवरा म्हणून नीट वागतो ना ग? नसेल तर सांग, तो वाचणार नाही माझ्या हातातून. आणि येतो मी, उद्या परत येईल असे म्हणतो आणि जातो. बाबरी म्हणते, सत्यजित आणि जावई बापू खुल्या दिल्याचे आहे. डोंगरूबाने कशापायी दोघांना एकमेकांच्या विरोधात केलं असेल? सारं काही कर्तव्याचं बांधलेलं असतं आई. खोटंचं खरं, खऱ्याचं खोटं करावं लागतं. तो ते करतोच असे गुंजा म्हणते व गुंजा आणि तिच्या आई घरात जातात. सकाळ झाल्यावर बाबरी गुंजासाठी तूप टाकून शिरा करत असते. तेव्हा बाबरीची शेजारीण येते व म्हणते, तुझा जावई खूप गुणाचा आहे, पण ते सासरवाडीला आल्यावर घरी न येता दुसऱ्या घरी का राहतो? त्यावर बाबरी म्हणते, खूप शिकलेला आहे, ते सरकारी कामासाठी आले आहे. तेव्हा गुंजा फ्रेश होऊन येते. ती बाबरी गुंजाला म्हणते, 2 घास शिरा खाय. गुंजाला शिरा ताटात देते व तेवढ्यात कडू आजी तेथे येते. तेव्हा बाबरी आजी म्हणते, कुठं होती ग रातभर? घरी का नाही आली? तेव्हा गुंजाला पाहून कडू आजी म्हणते, ही कोण? त्यावर बाबरी म्हणते, तुझी नात आहे गुंजा. त्यावर कडू आजीला काहीच आठवत नाही. त्यावर ती शेजारीण म्हणते, काय बिमारी असू पण डोक्यानं आंधळं झालं नाही पाहिजे. काळ्या दगडावर डोकं आदळल्यासारखं डोक्याने आंधळं झाल्यावर. त्यावर कडू आजी त्या शेजारीला खालीवर बोलून काढून देते. बाबरी गुंजाला म्हणते, चल गुंजा, गरम गरम शिरा खाऊन घे 4 घास. आणि ती गुंजाला शिरा देते. गुंजा शिरा खातच असते. तेव्हा बाबरी म्हणते, जावई आले असते तर बरं झालं असतं ग नाश्त्याला. त्यांना का नाही बोलावलंस तू? तेव्हा बाहेरून भुद्या म्हणतो, कुठल्या तोंडाने बोलावीन ती? त्याला तिच्या नवऱ्यानं टाकून दिलं तिला. त्यावर गुंजा म्हणते, हो मेल्या, आहेस का माझ्या मागावर? थांब, बघतेस तुला, असे म्हणते व घराबाहेर जाते. तेव्हा गुंजा भुद्याला बोलतच असते तर बाबरी चुलीतलं पेटलेलं लाकूड घेऊन बाहेर येते आणि म्हणते, आतापर्यंत माझ्या जीवाला उठला होता, आता माझ्या लेकीबद्दल अपशकुन बोलतोस? आणि त्याला ती पेटलेलं लाकूड मारण्यास धावते. तेव्हा भुद्या ते लाकूड तिच्या हातातून घेऊन फेकतो आणि बाबरीला म्हणतो, मी तुझ्याशी बोललो का ग? मी माझ्या गुंजीशी बोलायला आलो आहे. तेव्हा गुंजा पुढे येते व म्हणते, कशाला माझ्या पिच्छा करतो? मी काय वाईट केलं तुझं? तेव्हा भुद्या म्हणतो, असं काय बोलतीस? माझ्या काळजाचा तुकडा तोडलास आणि खाऊ घातलास त्या कुत्र्याला, असे म्हणतो. तेव्हा बाबरी म्हणते, ते सारं विसर सारं. 4 दिवस लेक आली आहे माझी, राहू दे तिला सुखानं. त्यावर भुद्या म्हणतो, 4 दिवस नाही, कायमचीच आली आहे ती आता इकडे.